श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कार्यक्रमात मॅग्नेविन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे मुकुंद चिप्पलकट्टी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. आज या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित होतोय. श्रोतेहो नमस्कार. मॅग्नेविन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक मुकुंद चिप्पलकट्टी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. 1995 पासून त्यांची ही कंपनी संरक्षण खात्यामध्ये तसंच विद्युत मंडळामध्ये आवश्यक असणारे विविध प्रकारचे कपॅसिटर्स तयार करते. मॅग्नेविन एनर्जीचे कपॅसिटर्स अनेक राज्यातही निर्यात केले जातात. आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्या उद्योग क्षेत्रातली ही वाटचाल, त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. सर नमस्कार आणि कार्यक्रमात स्वागत आपलं. थँक्यू. नमस्कार. आपले वडील विजयकुमार श्रीकांत चिप्पलकट्टी यांनी 1995 या कंपनीची स्थापना केली आणि आता त्यांच्या पश्चात आपण ही कंपनी सांभाळताय. तर कंपनी सेट आहे आणि आपल्याला आता हे करावंच लागणार आहे म्हणून, की तुम्ही हे आधी पक्क ठरवलंच होतं की आपल्याला या कंपनीचीच वाटचाल यशस्वी पुढे जाऊन करायची, असं काही होतं? नाही, म्हणजे 2015ला माझी 12वी झाली. त्याच्यानंतर मग मला थोडंसं कन्फ्युजन होतं की मी कंपनीमध्ये यायला पाहिजे का मला काहीतरी वेगळं असं करायला लागेल. मग त्यावेळेला माझे एक आजही ते मेंटर आहेत माझे, भरणीधरन पांडियन म्हणून, त्यांची क्वालिटी पॉवर नावाची कंपनी आहे. मग त्यांनी मला बोलवलं आणि मला समजावलं की समजा जर तू बाहेर जाऊन तुला काहीतरी करायचं म्हटलंस तू एक नोकरदार होणार, आणि समजा जर तू इथं वडिलांकडेच आलास तर तू एक कंपनीचा मालक होशील, आणि दोन्हीमधला फरक काय आहे. आणि समजा जर तू मालक झालास मग तुला स्वतःहून देशाला काहीतरी परत द्यायला लागतं आणि त्याच्यामध्ये तुझ्याकडे फ्लेक्सिबिलिटी राहते. मग त्या हिशोबानं तू विचार कर. आणि मग मी वडिलांशी बोललो, आईशी बोललो. मग मलाही जाणवलं की जर मी कंपनीमध्ये येऊन काहीतरी काम केलं तर आपल्याला सोसायटीलाही काहीतरी परत देता येईल. मग त्या हिशोबानं मग मी विचार केला की आपण कंपनीमध्येच आपण पुढं आपलं करिअर जे आहे ते करूया म्हणून. आणि जे काय आपल्याला करायचं आहे आयुष्यात तो आपण कंपनीच्या मीडियम थ्रू आपल्याला करता येईल. त्या पद्धतीने मी निर्णय घेतला होता की आपण कंपनीतच जॉईन व्हायचं आहे म्हणून. अच्छा, मग त्यानंतर 12वी नंतरचं जे काही शिक्षण यासाठी ओरिएंटेड असं काही घेतलं? नाही, आम्ही कपॅसिटर्स बनवतो आणि कपॅसिटर्स हा जो आहे तो विद्युतमध्ये वापरला जाणारा एक भाग आहे. मग त्यासाठी मी BMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बँगलोरमध्ये इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असा तो एक डिपार्टमेंट आहे. त्या डिपार्टमेंटमध्ये मग मी शिकलो, जेणेकरून जो काही इलेक्ट्रिकल प्रोडक्ट आहे आमचा त्याच्या निगडीतच मी तो शिकून घेतलेला आहे. पण इथं आल्यावरती जो काही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे आणि जो आम्ही थेरॉटिकल शिकतो त्याच्यामध्ये परत जमीन आसमानाचा फरक असतोच शेवटी. पण इकडं आल्यावर जे काही शिकतो तो पूर्ण नवीनच असतो. तिथं थोडासा तुम्हाला 100% एक बेस मिळतो की आपल्याला बेसिक्स आपण जे काही म्हणतो, जे फंडामेंटल्स आहेत ते आपल्याला कॉलेजमध्ये शिकावे लागतात आणि इकडं आल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळतो. असा तो फरक आहे. पण त्याच्याशी निगडीतच माझं जे आहे ते शिक्षण मी केलेलं होतं. मग तुम्ही जेव्हा शिक्षण संपवून ही कंपनी जॉईन केली तेव्हा वडिलांबरोबर किती कालावधी तुम्हाला मिळाला दोघांनाही एकत्र काम करायला कंपनीसाठी? सुदैवानं की दुर्दैवानं मला माहीत नाही, पण 2015ला ज्यावेळेला मी इंजिनिअरिंग करायला गेलो माझा कुठला विषय बॅक झाला नाही. मी सगळे क्लिअर करतच आलो. आणि ज्यावेळेला आमचे सगळे विषय क्लिअर असतात, बेंगलोरमध्ये कसं होतं त्यावेळेला आम्हाला तिथं 2.5 महिन्याची सुट्टी असायची. मग मला वडील म्हणायचे की तिथं बसून काय करणार, तू इकडे ये. मग 4 वर्षांपैकी 3 वर्षाची जी काही सुट्टी आहे त्या 3 वर्षाची सुट्टी म्हणजे 2.5 महिने हे सगळे मी इथं कंपनीतच काढले. म्हणजे वडिलांचं काय म्हणणं होतं की तिथं बसून उगीच वेळ घालवण्यापेक्षा इकडे येऊन बस, तुला काही कळू दे न कळू दे पण तुला ॲटलिस्ट इथे एक बेस कळेल. त्यामुळे 2-2.5 महिने मी इकडे यायचो सुट्टीच्या वेळेला आणि कंपनीत बसायचो. आणि ठीक आहे, आज एक काहीतरी पोझिशन मला त्यांनी दिलेली आहे, पण त्यावेळेला असं काहीच नव्हतं. मग त्यावेळेला मी अगदी कामगारांबरोबर बसून त्यांनी काय कामं करतात ती कामं पण मी स्वतः केली. त्यामुळं मग जोपर्यंत माझं शिक्षण झालं आणि मी इथं येऊन जॉईन झालो ऑफिशियली, तोपर्यंत मला कंपनीतले कामगार कोण आहेत, काय कामाचं स्वरूप आहे प्रत्येकाचं, आणि स्टाफमध्ये कोण आहे, मग त्यांनी काय कामं करतात, कोणाची काय जबाबदारी आहे, हे सगळं मला एक अंदाज आलेला होता त्यावेळेला. त्यामुळं मग ज्या वेळेला जॉईन झालो त्याच्यानंतर मी एक 5 वर्ष त्यांच्याबरोबर मी आता ते टाईम स्पेंड केला कामाच्या बाबतीमध्ये. बट तो मला एक त्यावेळेलाच त्यांनी तो बेस मला आणून दिलेला होता की ते 6.5-7 महिने जे काय झाले त्याच्यामध्येच मला एक अंदाज आला होता की बाबा काम कसं करायला पाहिजे आणि खालच्या लोकांची काय जबाबदारी आहे. त्यांच्याबरोबर मग मी एक तसं म्हटलं तर एक 5 वर्ष तरी मी व्यवस्थित त्यांच्याशी काम केलं होतं. अच्छा, मग आता त्यांच्या अनुभवाचा फायदा कसा होतोय तुम्हाला सध्या? एखादा प्रसंग काही असं आठवतंय? दुर्दैवानं ते 24 जून रोजी एक्सपायर झाले. त्याच दिवशी झालेली ही घटना आहे. एक माझा सप्लायर होता
आणि मी त्या सप्लायरला एक मेल लिहिला होता. मग त्याच्यामध्ये मी काहीतरी एक शब्द वापरला होता जो लिगल ॲस्पेक्टमध्ये जात होता. मी त्यावेळेला बेंगलोरला होतो. बेंगलोरमध्ये बसून मी तो मेल लिहिलेला होता की तुम्ही हे मला माल दिलं पाहिजे, असं तो काहीतरी एक विषय होता आणि त्या पद्धतीने मी तो लिहिलेला होता. तो मेल मी पाठवला. 5 मिनिटाच्या आत मला वडिलांचा मला फोन आला, हे जे तू लिहिलेलं आहे ते चुकीचं आहे म्हणून. तू खूप त्याच्यामध्ये लिगल ॲस्पेक्ट गेलेला आहे आणि तो तुला कुठेतरी तो बॅकफायर होईल, हा त्यांनी मला सांगितलं होतं. मी ठीक आहे म्हटलं होतं, म्हणजे आपण बघू त्याला काय करायचं. आणि बरोबर संध्याकाळी 4 वाजता मला त्या सप्लायरनं परत एक उलटा मेल पाठवला होता आणि जो तो लिगल ॲस्पेक्टमध्येच होता. आणि मग वडिलांनी मला बरोबर फोन केला, बघ मी तुला सांगितलं होतं की नाही. आणि तो तसंच झाला होता. म्हणजे शेवटी त्यांचा अनुभव 35-36 वर्षाचा आणि आमचा अनुभव 5 वर्षाचा, ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो. पण त्यांच्या अनुभवाचा फायदा म्हणजे कसं की एखादी गोष्ट मला करायची आहे, मग मी त्यांना विचारायचो की हे मी करू इच्छितो, मग ह्याच्यामध्ये मी काय करू. मग त्यांनी सांगतात की हे बघ, आम्ही ह्या रस्त्याने गेलेलो आहे, ह्याच्यामध्ये आम्हाला हे अडथळे आले, जर तुला परत त्याच रस्त्याने जायचं असेल तर तुला ते अडथळे येतील हे ध्यानात ठेव आणि मग तुला कसं ते क्लिअर करायचं आहे ते बघ, किंवा तो एक नवीन रस्ता बघ. असा तो त्यांचा फायदा असायचा. शेवटी एक्सपिरियन्समुळे त्यांना माहिती आहे की कुठलं काम होईल आणि कुठलं नाही होणार. बघता क्षणी त्यांना ते कळत असायचं. इवन त्यांनी माणसंही चांगले ओळखायचे. मी कोणाला तरी इंटरव्ह्यूला बोलवलं असेल, मग तो इंटरव्ह्यूला येऊन बसायचा आणि मी इंटरव्ह्यू घ्यायचो, सगळं व्हायचं. आणि मी आणि वडील एकाच केबिनमध्ये बसायचो. आणि नंतर तो गेल्यानंतर मला बाबा म्हणायचे हा काय कामाचा नाही आहे, किंवा ते नंतर हे पण म्हणायचे की हा कामाचा आहे. पण त्यांनी त्या व्यक्तीशी एक शब्द बोलत नव्हते किंवा काही करत नव्हते. फक्त ते त्याचं बॉडी लँग्वेज बघायचे, तो कसं बोलतो, कसं वागतो, त्याचं बसण्याची पद्धत कशी आहे, त्याच्यावरनं ते सगळं गाईड करून सांगायचे की बाबा हा तुला कामाचा आहे, ह्याला घे. म्हणजे त्याला कधी कधी असंही म्हणायचं की तू त्याच्याबद्दल काय फार म्हणजे समजा काहीतरी XYZ तू जर सॅलरी मागतोय, काय प्लस मायनस कर आणि पण त्याला घे, हा चांगला माणूस आहे, सोडू नकोस. म्हणजे त्यांनी अजून एक मला चांगली एक गोष्ट सांगितली होती की जो व्यक्ती तुझ्याशी असं समोर आणि डोळ्यात डोळे घालून बोलते तो खरी व्यक्ती आहे ती. असे बरेच अनुभव आहेत, हे त्याच्यामधले आता तुम्हाला 1-2-3 मी सांगितले. असे माणसं वाचायला शिकवली थोडक्यात त्यांनी. 100% माणसं वाचायला शिकवली आणि माणसांना कसं हँडल करायचं तेही त्यांनी बरंच आम्हाला गाईड दिलं होतं. आणि माझ्याबरोबरच आमच्या कंपनीमधले जो काही स्टाफ आहे ते सगळ्यांनाही तसं सांगायचे. इवन त्यांनी अंकलगे म्हणून एक गाव आहे जत तालुक्यात, महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरला. ते तिकडं त्यांचं 1ली ते 7वी शिक्षण झालं आणि ते तिकडनं इकडं आले होते. इथं शक्ती कपॅसिटर्समध्ये त्यांनी एक 6-7 वर्ष काम केलं. मग त्यावेळेचं त्यांचा जो काय अनुभव आहे तो अनुभवसुद्धा आमच्या कंपनीतल्या सगळ्या लोकांना सांगायचे. म्हणजे असं बरेचदा झालेलं आहे की संध्याकाळी 7-7:30 वाजता सगळ्या स्टाफना ते बोलवणार आणि कामाचं सोडून इन जनरल त्यांनी त्यांच्या अनुभवात जे काय झालेलं आहे ते सांगायचे आमच्या सगळ्यांनाच. की पुस्तक वाचल्यामुळं मला इंग्रजी आलं. आणि त्यांनी इंडियन एक्सप्रेस नावाचा एक पेपर आहे, ते पेपर वाचून 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 त्यांना इंग्लिश आलं. त्यामुळे तर आता पूर्ण एक लायब्ररी आहे इंग्लिशच्या पुस्तकांची. शेवटी मला वाचनाची आवड पण त्यांच्यामुळेच निर्माण झाली. मग मी खूप पुस्तकं वाचायला लागलो. त्याच्यानंतर मला कुठेतरी इंग्लिश एका लेवलला आलं माझं. आता ते आमच्या स्टाफना सांगायचे की अरे इंग्लिश तुम्हाला यायला पाहिजे. इथं मी पेपर चालू करतो कंपनीत, तुम्ही तो पेपर वाचा. तुम्हाला कळेल नाही कळेल ती नंतरची गोष्ट, पण ॲटलिस्ट तुमच्याकडनं ते जे काही नवीन शब्द आहेत किंवा वाचायचं कसं मनातल्या मनात, हे ते आम्हाला सगळ्यांना सांगायचे. म्हणजे त्यांना असं कधीच वाटलं नाही की मी मालक आहे आणि आमचे पुढचे सगळे जे आहेत ते स्टाफ आहे किंवा कामगार ते माझं सगळं त्यांनी ऐकलंच पाहिजे, असं कधीच नाही. ते म्हणायचे की माझ्याबरोबर ह्यांचंही प्रगती व्हायला पाहिजे, कारण की त्यांची प्रगती झाली की आमची प्रगती होते. असं त्यांनी इंग्रजीच्या बाबतीत मात्र त्यांनी लोकांना शिकावं असं त्यांना खूप होतं. आता शक्ती कपॅसिटर्समधून बाहेर पडून मॅग्नेविन एनर्जीची स्थापना त्यांनी केली, तर याचे सुरुवातीचे दिवस कसे होते? 1987 ते 1993 पर्यंत त्यांनी शक्ती कपॅसिटर्समध्ये काम केलं आणि 1994 त्यांनी स्थापना केली, पण ॲक्च्युअल प्रोडक्शन चालू झाला तो 1995 साली. मग ते आणि विनोद बोळाज असे दोघांनी मिळून ती पार्टनरशिप कंपनी चालू केली होती. मग त्यावेळेला त्यांना करायचं होतं काहीतरी वेगळं, पण नंतर काही कारणास्तव त्यांना कपॅसिटर्समध्ये यावं लागलं. मग सुरुवातीला कसं होतं की त्यांनी कपॅसिटर्स इंडस्ट्रीमध्ये त्यांनी काम केलेलं होतं, त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी आयडिया होती. पण त्या दोघांनीही एक ध्यानात ठेवलं होतं की आम्ही ज्या कंपनीतनं आलेलो आहे त्या कंपनीचा आपण एकही कस्टमर आपल्या कंपनीत आणायचा नाही. कारण की बोळासाहेब असतील किंवा माझे वडील असतील, ते दोघंही एथिकली तेवढेच स्ट्रॉंग होते.
कारण की त्यांना असं कधीच असं डोक्यात आलं नाही की चल आपण शक्ती कपॅसिटरचा हा आपल्याला कस्टमर माहीत आहे, आपण त्या कस्टमरला धरू आणि त्याला आपण इकडं ओढून घेऊन येऊ, असं त्यांनी कधीच केलं नाही. त्यांना काय म्हणायचं होतं की आपण नवीन कस्टमर शोधू आणि आपण त्या पद्धतीनं आपण आपली कंपनी ग्रो करू. कारण की त्यावेळेला शक्ती कपॅसिटर्स ही भारतातली खूप मोठी कंपनी होती आणि त्यावेळेला जी कंपनीचं नाव होतं ते मॅग्नेविन मॅग्नेटिक्स म्हणून होतं. मग त्यांनी इथं छोटीशी कंपनी त्यावेळेला चालू केली होती. सुरुवातीचे दिवस म्हणजे त्यांना थोडेसे कठीण गेले, पण त्यांनी मला सांगायचे की सुरुवातीला आम्ही खूप प्रॉब्लेम वगैरे सहन केलं होतं वगैरे म्हणून. इथं एक तेजपाल शाह म्हणून आहेत, त्यावेळेला त्यांनी काहीतरी एक अमाऊंट दिली होती. ते अमाऊंट त्यांनी त्यानंतर परतफेड केली. पण मला बाबा म्हणायचे की त्या क्षणी जी दिलेल्याची ती किंमत असते. फॉर एक्झाम्पल त्यांनी 50,000 रुपये दिले असतील, मी नंतर एक वर्षभरानं दिलो असेल मी त्यांना 50,000, कदाचित मी व्याजासकटही दिलो असेल, पण त्या क्षणी जे काय 50,000 रुपये लागणार होते, समजा जर ते दिलं नसतं तर मग मी त्यांना पुढं किती दिलं तरी त्याला काय अर्थ राहत नाही. वेळेला महत्व आहे. वेळेला तर खूप महत्त्व असतं. असं करत 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 त्यांनी खूप फिरले, म्हणजे कंपनीचं नाव कुठेतरी यासाठी, आणि बोळासाहेब होते ते आमचं प्रोडक्टचं डिझाईन करणं वगैरे ते करायचे. मग ते दोघांनीही एकमेकांच्या मदतीनं ती शेवटी कंपनी हळूहळू वर आणत गेली आणि आता जे आहे ते आम्ही 30 वर्ष कंप्लीट केले. कसं काम चालतं या तुमच्या इंडस्ट्रीचं आणि कपॅसिटर्सचा उपयोग नेमका कुठे कुठे होऊ शकतो? आता समजा एखादा नॉन टेक्निकल व्यक्ती असेल तर त्याला जर आम्ही कपॅसिटर्स करतो म्हटलं तरी तुम्ही जसं विचारलं तोच प्रश्न येतो. पण सगळ्यांच्या डोक्यात जो येतो तो कपॅसिटर्स म्हणजे फॅन कपॅसिटर म्हणून हा पहिल्या डोक्यात येतो. जर आपण फॅन काढला तर त्याच्यामध्ये वरती एक छोटासा असा सिलेंडर टाईपचा एक डबा असतो, त्याला तो कपॅसिटर म्हणतात. पण ती जी टेक्नॉलॉजी आहे ती वेगळी टेक्नॉलॉजी आहे आणि आम्ही जे कपॅसिटर्स बनवतो ते वेगळी टेक्नॉलॉजी आहे. ते आपल्याकडं जसं MSEB आहे तसे प्रत्येक राज्यामध्ये एक इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, विद्युत कंपन्या आहेत. त्या विद्युत कंपन्यांचे सबस्टेशन्स असतात. सबस्टेशन्स म्हणजे काय असतं की आपल्या घरी असेल किंवा इंडस्ट्री असेल किंवा कुठं जो काही व्होल्टेज येतो 230 व्होल्ट आपण म्हणतो किंवा जो काही इलेक्ट्रिसिटी येते ते या सबस्टेशनच्या मार्फत येत असते आणि त्या सबस्टेशनमध्ये हे कपॅसिटर लावले जातात जेणेकरून त्याच्यामधलं काही लॉसेस असतात. इलेक्ट्रिकल भाषामध्ये समजवतो मी. समजा करंटचे जे मोजमाप करतात ते ॲम्पियरमध्ये करतात. मग एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जायला समजा 10 एम्पियरची गरज आहे, तर त्याच्यामध्ये केबल असते. तर ते केबल काय करतं की स्वतःचं पण काहीतरी एक रेझिस्टन्स नावाचा प्रकार असतो. मग ते 10 एम्पियर ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जायला सोडलं तर तो 10 एम्पियर पोचत नाही. तो केबल असतो तो स्वतःचंही काहीतरी कमी करतो, मग 10च्या जागी कदाचित 8 पोचते. मग ते जे 2 एम्पियर आहे तो लॉस असतो. मग तो लॉस भरून काढायसाठी कपॅसिटर लावतात, जेणेकरून इकडनं जरी 10 आलं आणि केबल जरी स्वतःचं 2 खात असलं तर कपॅसिटर लावल्यामुळं शेवटी बी पॉईंटला जो पोचला पाहिजे तो 10 एम्पियरच पोचतो. हा त्याचा बेसिक एकदम प्रिन्सिपल सांगायचा झाला तर तो असा असतो. किंवा आपण जर लाईट बिल बघितलं, लाईट बिलच्या मागच्या पानावर दुसऱ्या पानावर जर बघितलं आपण, तिथं ॲव्हरेज PF म्हणून एक नावाचा प्रकार असतो, ॲव्हरेज पॉवर फॅक्टर म्हणून. तर तो पॉवर फॅक्टर जर तुमचा 0.99 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, तो पॉवर फॅक्टर वाढवायचा जो काम आहे तो कपॅसिटर करतो. आणि जर त्याच्यापेक्षाही जर कमी असेल 0.95, 94 किंवा त्याच्यापेक्षाही खाली असेल तर तुमच्या सिस्टममध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा गीझर आहे किंवा आजकाल इलेक्ट्रॉनिक्स खूप वाढलेलं आहे. मग त्या केसमध्ये काय होतं की गरजेपेक्षा जास्त करंट खेचलं जातं, मग त्याच्यामुळे तुमचं लाईट बिलही वाढतं. त्या केसमध्ये हे कपॅसिटर वगैरे लावले जातात. म्हणून जर तुम्ही जर बघितलं तर जे काही नवीन बिल्डिंग्स वगैरे यायला लागलेत तर बिल्डिंगमध्ये एक पॅनल पण बसवतात. तर पॅनलमध्ये हे सगळ्या गोष्टी आता इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत. छोटे कपॅसिटर असतात पण ते लावलेले असतात. अच्छा, मग याच्यासाठी कच्चा माल म्हणून काय लागतं? कच्चा माल जर म्हटलं तर ह्याला एक पॉलिप्रॉपिलिन फिल्म म्हणून असते, प्लास्टिकची फिल्म असते, आणि एक ॲल्युमिनियम फॉईल नावाचा प्रकार आहे. चपातीत आपण समजा कुठेतरी घेऊन जाणार आहे, त्या रॅप करायला आपण जे वापरतो त्या टाईपचीच ॲल्युमिनियम फिल्म, फक्त ते जे असतात ते इलेक्ट्रिकल ग्रेड असतात. म्हणजे त्यांची जरा स्टँडर्ड जो आहे तो खूप जास्त असतो. मग ते सगळे आयात केलं जातं. आपल्या भारतामध्ये अजून तरीही त्याचे कुठले मॅन्युफॅक्चरर नाही आहेत, पण हे प्लास्टिक फिल्म आहे आणि हे फॉईल आहे ॲल्युमिनियम फॉईल, हे सगळे आयात केले जाते. वेगवेगळे देश आहेत, चायना आहे, जपान आहे, USA आहे आणि कोरिया आहे. या सगळ्या वेगवेगळ्या देशांमधून ते आयात केलं जातं आणि मग आम्ही इथं मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याचं. वडिलांच्या कार्यकाळात असलेली कंपनी आणि आता तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतो का? किंवा तुम्हाला यामध्ये अजून आणखी काही करावंसं असं वाटतं? फरक म्हणजे खूपच मोठा फरक जाणवतो. कारण कसं आहे की एखादी व्यक्ती जी 35-36 वर्ष ज्याचा अनुभव आहे ती व्यक्ती असणं आणि एखादा माणूस जो 5-6 वर्षाचा अनुभव आहे तो एकदम कंपनी हेड करतोय, त्याच्यामुळे खूप फरक जाणवतो. त्याचा एक मेजर जो फरक जो आहे, आता एखादी व्यक्ती
आली आणि त्याला हा माझा प्रॉब्लेम आहे, ह्याला काय सोल्युशन आहे, हे समजा वडील जर असते तर मग त्यांनी काय केलं असतं की त्यांनी पटकन सांगितलं असतं की हे त्याचं उत्तर आहे. आता तो त्यांच्याकडे अनुभव होता, तो आमच्याकडे नाही आहे. पटकन जो डिसिजन मेकिंग जो आहे तो कुठेतरी आत्ता आमच्याकडं तो थोडंसं मागं राहतो. आम्ही जे काही नवीन गोष्टी ज्या आहेत ते वडील असतानाच आम्ही ठरवलेल्या होत्या. आम्ही तेही करणार नाही असं नाही, फक्त कदाचित आम्ही आधी 100च्या स्पीडनं जात होतो, आता ते आम्ही 50 किंवा 60च्या स्पीडनं चाललो आहे. एक जनरेशन गॅप असं कुठेतरी विचारांमधला फरक वगैरे जाणवतो. हो, 100%. म्हणजे जनरेशन गॅपमध्ये कसं थिंकिंगमध्ये खूप फरक असतो. कारण की आता ही कंपनी जी आहे ही आमच्या वडिलांनी स्थापना केली होती. मग त्यांना ती कंपनी म्हणजे खूप जीव की प्राण, म्हणजे स्वतःचा एक भाग म्हणून ते असं बघतात. मग त्यांना कुठेतरी समजा एक 50 किंवा 100 रुपये जरी नुकसान झालं तरी त्यांना ते वाईट वाटायचं, अरे ते पैसे गेलेत. कारण की ते त्यांना पैशाची किंमत असते. कारण की त्यांनी तो पण काळ बघितलेला असतो की ज्या वेळेला कंपनीमध्ये पैसे नाही आहेत, लोकांचे पगार समजा करायला आपल्याकडे पैसे नाही आहेत, त्यामुळे त्यांना पैशाची खूप किंमत असते. आणि तोच आमचा थिंकिंग कसा असतो की ते काम व्हायला पाहिजे, 50-100 रुपये गेले तरी चालतील, पण आपलं ते काम पटकन होऊ दे. पण नंतर नंतर असंही व्हायला लागलं की मी काही गोष्टी सांगायचो ते वडिलांनाही पटायला लागल्या, आणि असंही काही गोष्टी असायचं जो मी सांगायचो पण ते चुकीचे असायचे. मग ते मलाही जाणवायला लागलं की नाही, जे वडील सांगतात ते बरोबर आहे. मग दोघांचाही तो मिक्सचर असायचा, म्हणजे एक आमची मॉडर्न थिंकिंग आणि त्यांचा जो असायचा तो एक ट्रॅडिशनल अप्रोच. पण त्या सिच्युएशनला कुठलं योग्य आहे तो जो आहे तो आम्ही चर्चा करून मग आम्ही करायचो. सुवर्ण मध्य साधला हां, जायचं. पण युजली असे मतभेद असणं चांगलं आहे असं मला वाटतं. कारण की ज्यावेळेला मतभेद असतात त्यावेळेला जाणवतो की दोघांनाही ग्रो व्हायचं आहे. कदाचित स्पीड पुढं मागं असेल किंवा पद्धती वेगळी असेल, मग ज्यावेळेला असे मतभेद होतात त्यावेळेला चर्चा होतात. पण त्याच्यामधला एक जो दोघांचाही जो मोटिव्ह असतो की कंपनी मोठी व्हायला पाहिजे. मॅग्नेविन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे मुकुंद चिप्पलकट्टी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकलात. या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात. आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या. पुन्हा भेटू. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर.